नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण TIT टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यातील 2017ला झालेली प्रश्नपत्रिका क्रमांक 20 सोडवणार आहोत. यामधील मराठी विभाग आपण सविस्तर पाहू. तर यापूर्वी 19 प्रश्नपत्रिका मी सोडवून अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही त्या अभ्यासू शकता. त्याचबरोबर पहा, मी सांगितल्याप्रमाणे TIT टेट ही 200 गुणांची असते. तर पहा, मराठीचे एकूण 15 प्रश्न येतात. तर याच्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचा एकही मार्क्स कट होणार नाही. कारण यामध्ये काय असते की मेरिटवर निवड होत असते. तर पहा, प्रश्न 2017ला मिक्स आले होते. जसं TETमध्ये विषयवाईज प्रश्न दिले जातात तसे नाही, तर आधेमध्ये विचारले जातात. एकूण 15 गुणांसाठी प्रश्न आले होते. पहा, 9 नंबरला प्रश्न होता, पुढील म्हण पूर्ण करा. एक ना धड भाराभर चिंध्या. पर्याय क्रमांक 1. बघा, 16 नंबरला गणितचा प्रश्न पण दिसत आहे, तो सुद्धा तुम्ही सोडवून पाहू शकता. एकूण गणित 30 मार्क्ससाठी विचारले जाते. आता पुढील मराठीचा प्रश्न पाहूया. टार्गट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द विचारले तर पहा, खोडकर, द्वाड, फाजील हे सगळे टार्गट या शब्दाचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. आणि विनयी हा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक C याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट 27 नंबरला पहा, देवाला वाहून शिळी झालेले फुले त्याला म्हणतात निर्माल्य. पर्याय क्रमांक D. त्याचबरोबर 26 नंबरचा क्वेश्चन दिसत आहे बघा, हा बुद्धिमत्तेचा आहे. खालील आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत? तर पहा, 1, 2, 3, 4 आणि मोठा 1, 5, तसेच मध्ये पण 5 तयार झालेले, म्हणजे एकूण इथं 10 चौरस तयार झालेले आहेत, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक C. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? जाज्वल्यमान, जज्वल्यमान, जाज्वल्यमन, काय जजवल्यमान. तर पर्याय क्रमांक A हे याचे योग्य उत्तर आहे, जाज्वल्यमान. नेक्स्ट क्वेश्चन पहा, उपसंहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रस्तावना, सुरुवात, शेवट, संहार करणे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, शेवट. बघा, 61 नंबरला जो गणिताचा प्रश्न आहे तोही मी तुम्हाला आता इथं सोडून दाखवणार आहे. प्रश्न कसा आहे पहा, एका संख्येच्या 3/5चे 60% हे 36 असल्यास ती संख्या कोणती? तर सोडवायचं कसं पहा, एका संख्येच्या म्हटलेत म्हणून काय म्हणायचं, ती संख्या x मानायची. त्याचे किती म्हटलेत? 60%. टक्केचा अर्थ किती? छेद 100. या संख्येच्या 3/5 काय म्हटलेत? 3/5. कुठल्या? ह्या संख्येच्या 3/5 बरोबर किती आहेत? ते 36 आहेत. लिहून घ्या, मग सोडवा. पहा कसं होईल. आता x ह्याच साईडला ठेवून बाकीच्या संख्या दुसऱ्या साईडला वळवायची, कारण आपल्याला ती संख्या काढायची आहे. तर पहा काय होईल, हे 100 जे आहेत छेदस्थानी ते किती जातात? अंशस्थानी. आणि अंशस्थानी जे 60 आहेत ते जातात छेदस्थानी, म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त येतो. त्याचप्रमाणे ह्याचा पण गुणाकार व्यस्त 5/3. आता सोडवा. 3 एके 3, 3 एके 3, 3 दुनी 6, 20 त्रिक 60, 20 100. नंतर 3 एके 3, 3 चौक 12. राहिलं काय बघा, 4 गुणिले 5 गुणिले 5. आता सोडवा. 5 5 25, 25 चौक 100. म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे? 100. म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक B. नेक्स्ट पहा, हातपाय गळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खचून जाणे, नाउमेद होणे, अशक्त होणे, वरील सर्व. तर याचा उत्तर येणार आहे वरील सर्व. नेक्स्ट पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहा, जनावर योग्य आहे, जरनादर चूक, हे जनार्दन पाहिजे, तो रफार जो आहे तो दवर हवा, चत्रेकरू बरोबर आहे, जतावणी बरोबर आहे. म्हणजेच आपला अशुद्ध शब्द येणार पर्याय क्रमांक B, जरनादन. नेक्स्ट पहा, महात्मा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? क्षुद्र, महानुभाव, महापुरुष की मोठा.
तर महात्माच्या विरुद्ध येणार क्षुद्र, पर्याय क्रमांक ए. पहा 2017मध्ये विशेषण या घटकावर खूप काय दिलेला होता, भार दिलेला होता. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी विशेषणाचा प्रश्न आलेलाच आहे. तर पहा, मला काळा चहा प्यायचा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. आता चहा हे काय झालं, नाम, आहे काय झालं, क्रियापद. काळा चहा, चहाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे काळा या शब्दानं, म्हणून पर्याय क्रमांक बी हे जे योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा म्हटलेत. पहा, ती सडक, सडक म्हणजे काय, रस्ता. ती सडक, ती सत्ता, ती संध्या म्हणजे वरील सर्व, पर्याय क्रमांक. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. आमच्या गावात वीज आली नव्हती, परत येताना सर्वत्र अंधार झालेला असे, दिव्यांचा प्रकाश उबदार व आकर्षक वाटे, एका कोपऱ्यात चुलीजवळ आई बसणार अशी. तर पहा, शुद्ध वाक्य ओळखायचं आहे. पहा, मला वाटतं इथं अशुद्ध वाक्य ओळखायचं आहे, कारण पहा, आमच्या गावात वीज आली नव्हती हे योग्य आहे. परत येताना सर्वत्र अंधार झालेला असे, हे पण शुद्ध आहे. दिव्याचा प्रकाश उबदार व आकर्षक वाटे, हे पण शुद्ध आहे. एका कोपऱ्यात चुलीजवळ आई बसणार असे, बसत असे पाहिजे, त्यामुळे हे अशुद्ध वाक्य होणार आहे. त्यांना इथं बहुतेक अशुद्ध वाक्य कोणते असे विचारायचे होते असणार, याचा पर्याय क्रमांक डी येणार आहे. कारण त्या ठिकाणी कसं होणार, एका कोपऱ्यात चुलीजवळ आई बसत असे, भूतकाळी वाक्य आहे. नेक्स्ट पहा, लाईफ डिवाइन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर पर्याय क्रमांक सी, अरविंद घोष हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर तुम्हाला महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक वाचून जावं लागेल, कारण यासाठी एखादा प्रश्न येतो. नेक्स्ट पहा, संधीवरचा प्रश्न आहे. अनाथालय या शब्दाची संधी सोडवा. त्याचा विग्रह करायचा आहे आणि याचा विग्रह होणार अनाथ अधिक आलय, पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट पहा, पुढील जोडशब्द पूर्ण करा. शेती, वाडी, पर्याय क्रमांक सी हे जे योग्य उत्तर आहे. इथं पहा, शेती माती म्हटले तर असं होणार नाही, शेती भाती झालं असतं, पण इथं वाडी शब्द हा योग्य आहे, कारण इथं माती असल्यामुळे शेती वाडी हा जोडशब्द तयार होतो, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर लास्ट नंबर 200ला प्रश्न आलेला आहे मराठीचा. पहा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला, या निवडणुकीला त्याचा पराभव झाला, या निवडणुकीत त्याला पराभव झाला, या निवडणुकीत त्यास पराभव झाला. तर पर्याय क्रमांक ए हे जे योग्य उत्तर आहे, कारण पहा, या निवडणुकीत त्याचा पराभव झाला हे शुद्ध वाक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या व्हिडिओसह पुढील भागात भेटू. धन्यवाद.